पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे। सर्वांचं मी यावेळेला मनपूर्वक यावेळेला स्वागत करतो। विजय कुंभार आपल्यापासून सुरुवात करेल। 31 ऑगस्टला कुर्डूचे ग्राम तहसील अधिकारी मुरुम उपशाची चौकशी आणि पाहणी करतेवेळी त्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं? आता दोन्ही गोष्टी पुढे आलेल्या आहेत। पहिली म्हणजे तो एफआयआर आणि तहसीलदारांनी दिलेला अहवाल। त्याच्यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत की एकतर बेकायदा मुरुम उपशावर कारवाई करायला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस तिथे गेले होते, त्यांना गराडा घालण्यात आला, त्यानंतर त्यांनी आणखी कुमक मागवली। त्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये कुठल्या तरी कार्यकर्त्याने अजितदादांना फोन लावून दिला आणि अजितदादांनी ते काम थांबवायला सांगितलं। अहवालावरून स्पष्ट आहे की जे काही उत्खनन होतं, भले ते कोणत्या कामासाठी वापरलं वगैरे वगैरे हा भाग वेगळा आणखी, परंतु ते बेकायदा होतं हे तर आता सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे। असं असतानाही काम थांबवायला सांगणं कुठल्याही म्हणजे अजितदादा असो किंवा कोणीही असो, त्यांनी सांगणारी थेट कार्यकर्त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून ते सांगणं हे पूर्णपणे चुकीचं होतं। याच्यामध्ये मी पहिल्याच भागामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणतो, पुन्हा पुन्हा अजितदादांचा फोन करणं, अजितदादांची शैली याच्यावर बोललं जातं। आमचा मुद्दा अजितदादांची शैली याच्यावर नाही, त्यांनी अशा अधिकाऱ्याला थेट फोन करणं, बेकायदा कामासाठी फोन करणं आणि त्यांनी वापरलेले शब्द, भाषा नाही म्हणत मी, त्यांनी वापरलेले शब्द आणि त्यांचा टोन हा अत्यंत चुकीचा होता। प्रदूषण फक्त वातावरणातच असतं असं नाही, लोकशाहीचं एक प्रदूषण असतं, प्रशासनाचं एक प्रदूषण असतं आणि ते प्रदूषण वाढीला अजितदादांनी हे लावलेलं आहे। आता मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवला, सगळे आता गोष्टी स्पष्ट आहेत, त्याच्यामध्ये काही वेगळं करायचं नाहीये। मग आता कारवाई कधी? आणि कारवाई फक्त खालच्या कार्यकर्त्यांनी यांच्यावरच होणार का, की ज्यांनी बेकायदा काम करायला लावलं, म्हणजे कार्यकर्त्यांनी उद्युक्त केलं परंतु प्रत्यक्ष केलं अजितदादांनी, त्यांच्यावर काही होणार का, की राजकीय जी काही साठमाट असते त्याच्यामुळे हे प्रकरण पुन्हा दबलं जाणार, की आता येत्या काही काळामध्ये दिसणार? बरोबर आहे, यावरती तुमचं आमचं सगळ्यांचं लक्ष असेल। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्ती